नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे की क्लास 10चा हा जो मॅथमॅटिक्स 1 आहे हा पेपर, यामध्ये एका दिवसात आपण कशा पद्धतीने आपले मार्क्स बूस्ट करू शकता. बघा, शेवटपर्यंत व्हिडिओला बघा, नाही तर तुम्ही इथं जे आहे की नाही काहीच तुमच्या डोक्यात बसणार नाही. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात पहिले तर तुम्हाला समजायला हवं की आपल्याकडे किती दिवस आहे. एकच दिवस आहे, ठीक आहे. आणि या एका दिवसात आपल्याला इथं चांगलं मॅनेजमेंट करून चांगले मार्क्स घ्यायचे आहे. आता कसं आणि काय करायचं आहे हे गोष्ट माझ्याकडून तुम्ही लक्षात घेऊन घ्या. सर्वात पहिले जो क्वेश्चन नंबर 1 असतो तो तुमचा असतो MCQ बेस्ड. त्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे की प्रॉब्लेम सेटचे MCQ करून ठेवा, कारण की प्रॉब्लेम सेटचे MCQ खूपच महत्त्वाचे आहे. जसं की इथे तुम्ही बघू शकता यार, हा 2020चा पेपर आहे आणि यात तुम्हाला दिसून येईल, हे बघा क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 हा जो MCQ बेसचा क्वेश्चन आहे, त्यातले इथं जास्तीत जास्त क्वेश्चन म्हणजे मी तर म्हणतो पूर्ण क्वेश्चन इथं प्रॉब्लेम सेटमधून आलेले आहेत. असं नाही की मग आता प्रॉब्लेम सेटमधूनच सर्व येतील, मे बी तो जो आकडा आहे बदलून येईल, बट मोस्ट ऑफ देम क्वेश्चन जे आहे की नाही बुकमधूनच येते MCQ. म्हणून मी म्हणत आहे जेवढेही MCQ क्वेश्चन प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेले आहे त्याला तुम्ही सोडू नका, कारण की MCQमध्ये सुद्धा असे चान्सेस राहतात की विद्यार्थी चूक करताना एखाद 2 मार्क्स गमावून टाकतात, जे की त्यांना पैकीच्या पैकी मिळायला पाहिजे होते. म्हणून यार एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की हे तुमचं महत्त्वाचं आहे की तुम्हाला लक्षात ठेवायला हवं की जे MCQ प्रॉब्लेम सेटमधले आहे ते तुम्हाला करून ठेवावं लागतील. आणि बेसिक फॉर्म्युले जे ईच चॅप्टर आहे त्याची तुम्हाला थोडंफार माहिती असली पाहिजे, म्हणजे तुम्ही गॅरंटी देतो तुमचा जो काही MCQचा पार्ट आहे इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 1 मधला बी जो क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येत असतो 1-1 मार्कांसाठी, तर ते क्वेश्चनसुद्धा बेसिकली पुस्तकाच्या आतलेच राहतात आणि ते सुद्धा जास्त करून प्रॉब्लेम सेटमधले जे इझी पार्ट क्वेश्चन आहे, इझीवाले क्वेश्चन किंवा तुमचे जे प्रॅक्टिस सेट आहे त्यातले जे एकदम सरळ फॉर्म्युले असतात, फॉर्म्युल्याच्या बेसवर डायरेक्ट आन्सर निघते, ते क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येतात. म्हणून मी सांगतो की यार प्रॉब्लेम सेट का प्रॅक्टिस सेटमधले जे काय, मी तर म्हणजे प्रॉब्लेम सेटमधलेच जे काही इझीवाले क्वेश्चन असतील ना त्याला तुम्ही सोडू नका. बट यार आपल्याकडे एकच दिवस आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की यावरती जास्त टाईमपास पण नका करा. जसं की मी तुम्हाला सांगू इच्छितो, जसं की बघा यार लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर आहे, यावरती तुम्हाला बघा हा क्वेश्चन नंबर 1B मध्ये बघा किती लल्लू प्रश्न विचारण्यात आलेले आहे. बघा, एक तर तुम्हाला कॉमन डिफरन्स फाईंड करायला सांगितले आहे, CGST HGST जे तुम्हाला नाही आहे बट एकदम इझी पार्ट आहे तो विचारण्यात आलेला होता. AB म्हणजे बेसिकली सांगण्याचा तात्पर्य हाच की हा क्वेश्चन एवढा इझी असतो की तुम्ही जे बेसिक स्टेप मी तर म्हणतो ते तुमच्या पाठच असतील. म्हणजे या भागला मी तर एक सांगण्याचा तात्पर्य हेच सांगेल की करणं असेल तर करा, नाही केलं तरी चालेल, कारण की याच्यामध्ये टाईमपास करून काही फायदा नाही. आता कसं करा मी सांगतो तुम्हाला, कधी हे करणं हे असेल तर ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला थोडं. जसं की मी तुम्हाला सांगितलं यामध्ये जास्त टाईमपास करून ना, जसं 1.3 एक्झरसाईज आहे तुमची, आता यावरती खूप सारे एक्झाम्पल्स आहे. आता हे करत बसाल का तुम्ही एवढ्या दिवसभर? तो एक तर तुमच्याकडे टाईम कमी आहे आणि वरून हे एवढं नाही, तसं नाही करायचं आहे. बघा लक्षात घ्या, जसं की 1.3 या प्रॅक्टिस सेट आहे, एक्झाम्पलसाठी सांगत आहे. यामध्ये हे 3 दिलेलं आहे, ठीक आहे. जसं की क्वेश्चन नंबर 1 आहे तर त्यामध्ये सरळ ते सोडून द्या. आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, आता 3 क्वेश्चन्स आहे, तर हे का तिन्ही करत बसायचे का? नाही, त्यातले जे डिफिकल्टवाले आहे ते करत बसायचे. अरे मला सांगा यार, तुम्हाला डीची व्हॅल्यू, DXची व्हॅल्यू, DYची व्हॅल्यू ते साधं तर माहीत असेल. जेव्हा तुम्ही म्हणजे हा चॅप्टर सुरू केला होता ते तेव्हापासूनच तुम्हाला माहीत असेल, जे की हे तुम्हाला पहिल्या 2 क्वेश्चनमध्ये किंवा पहिले जे क्वेश्चन्स असतात त्यावरती इझिली फाईंड करता येतात. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हाच झाला की यार जे इझीवाले असतात ते ऑलरेडी तुमचे स्ट्रॉंग आहे, ते तुम्हाला येतात, तर त्याच्यावरती वेळ वाया घालून काय फायदा? अरे वेळ वाया घालवणं आहे, सॉरी वेळ वाया नाही, बट वेळ तुम्हाला याच्यावरती घालवणं आहे तर दिस डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती घालवा. प्रॅक्टिस सेटमधले करणं आहे ना करा, बट तुम्हाला लक्षात ठेवा की इथं जे आहे त्याचे बेसिक काय, जसं की 1.3 हा प्रॅक्टिस सेट आहे, कशावरती बेस आहे? तर हे जे डिटर्मिनंट्स आहे त्याच्यावरती बेस आहे. ते एवढं बेसिक तर तुम्हाला माहीत आहे की डिटर्मिनंट्समध्ये काय असते. तुम्हाला डीची व्हॅल्यू फाईंड करायला होता, तुम्हाला DXची व्हॅल्यू, DYची व्हॅल्यू, हे साधं असते जे तुम्हाला माहीत आहे. तर ते तुम्हाला माहीत तर ते त्याच्यावरती फक्त बेसिकच बघून घ्या की हे कसं आहे, याचे फॉर्म्युलेस काय आहे, बस. त्याचे न्यूमेरिकल सोडत बसू नका, जे इझीवाले आहेत ते. जे डिफिकल्ट आहे त्याच्यावरती तुम्ही टाईम देऊ शकता, कारण की आपल्याकडे टाईम कमी आहे म्हणून मी म्हणत आहे तुम्हाला. म्हणून गोष्ट लक्षात ठेवा यार की इथे जे डिफिकल्टवाले आहे, जसं की क्वेश्चन नंबर 3 आहे 1.3 मध्ये, तर याच्यावरती हे एवढे सारे 6 एक्झाम्पल्स आहे. नाही, सर्वचे सर्व नका करा, जे डिफिकल्ट 1-2 असतील तेच करा. व बेसिक जो फॉर्म्युला होता याच्यावरती तो वाचून बघा एक वेळा, फक्त त्याच्यावरती नजर फिरून घ्या, हेच करून घ्या, ठीक आहे. हेच तुम्हाला करायचं आहे. आता समजलं काय करायचं आहे? तर त्यानंतर ॲक्टिव्हिटीज बेसच्या क्वेश्चनला सोडू नका, ते करत राहा यार. ते सांगतो मी कसं करायचं आहे बघा आणि का करायचं आहे. कारण जसं की बघा यार क्वेश्चन नंबर 2A, तर ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे
लक्षात घ्या, थोडंसं माझ्या जे बोलत आहे त्याच्याकडे लक्षात द्या. त्यावरती क्वेश्चन नंबर 2A मध्ये सर्व ॲक्टिव्हिटीज बेस्ड क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, 1 2 3 जे काही क्वेश्चन्स आहे ते ॲक्टिव्हिटी बेस आहे. आणि त्यातले हे तुम्ही कधी बघितले तर 2 हे पुस्तकातले ॲक्टिव्हिटीज आहे. म्हणून मी म्हणत आहे, जेवढ्याही पुस्तकात ॲक्टिव्हिटीज दिलेले आहे त्यांना सोडू नका. आणि आली नाही एखादी कधी असं आलं की तुम्हाला ती येत नसेल, कारण की तो तुमचा चॅप्टर वीक होता म्हणून तुम्हाला ते आली नाही क्वेश्चन, तर त्यामध्ये सुद्धा एक ट्रिक आहे. म्हणजे त्यावरती ॲटलिस्ट तुम्ही 2पैकी 1 तरी मार्क्स घेऊ शकता किंवा अर्ध तरी घेऊ शकता. म्हणजे त्यावरती तुम्ही खाली हात जाणार नाही. कसं, जसं की तुम्ही इथं बघून घ्या यार. आता जसं की हा क्वेश्चन आहे, सपोज दॅट इथं जे आहे, आता हा अरिथमेटिक प्रोग्रेशनवरती बेस हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मी मानून घेतलं. आता तुम्हाला सर्व व्हॅल्यूज दिलेल्या आहे, फक्त तुम्हाला व्हॅल्यूज पुटअप करायचा आहे. तुम्हाला लेट सपोज तो चॅप्टर येत नाही आणि काय A+n-1D जे काही असते ते तुम्हाला काहीच माहीत नाही. ठीक आहे, बट स्टील तुम्ही इथं व्हॅल्यू पुटअप करून सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळू शकता. जसं की इथं 1 2 3 4 बॉक्स आहे, एका बॉक्सला अर्धा मार्क्स आहे. इथं तुम्हाला फक्त व्हॅल्यू पुटअप करायचं आहे. जसं की बघा यार, इथं बघा तुम्हाला D दिलेला आहे. ठीक आहे, इथं Dची व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे. इथं Dची व्हॅल्यू आरामशीर पुटअप केली असते तुम्ही. त्यानंतर हे जे एवढं तुम्हाला हे सांगितलेलं आहे, याचं जे काही ॲडिशन, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन करून हे आन्सर काढायचं होतं. आणि शेवटी याचं मल्टिप्लिकेशन करून हे आन्सर. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हाच की तुम्हाला कधी काहीही माहीत नसलं तर ॲटलिस्ट तुम्ही 1 किंवा ते 1.5 मार्कसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, हाच माझा सांगण्याचा तात्पर्य आहे. तर यार तयारी करून ठेवा. आजचा दिवस आहे तर सर्व ॲक्टिव्हिटीजला तुम्ही सोडू नका. सोपी असतात ॲक्टिव्हिटीज हो. आणि नाही पण आल्या ना तर त्यातले तुम्ही खाली हात जाणार नाही, एवढी गॅरंटी आहे. ओके, सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पण हां, आता असं नाही की मग सर्व ॲक्टिव्हिटीज ह्या जे आहे ॲक्टिव्हिटीज जे बुकमध्ये दिलेल्या त्यातलेच येईल, नाही. एखादा ॲक्टिव्हिटी असं पण असू शकते की ते तुम्हाला क्वेश्चन दिलेले राहतील. मग म्हणून मी तुम्हाला त्यासाठी म्हणतो की जे काही फॉर्म्युले आहे, जसं की AP फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तुमचं जे काही लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स आहे त्याचं स्टँडर्ड फॉर्म झालं. त्याच्यानंतर त्यामध्ये सुद्धा डिटर्मिनंट्स आहे त्याचा फॉर्म्युला झाला. ठीक आहे, त्यानंतर जो काही ग्राफिकल मेथड झालं, तिथं येणार नाही म्हणा असं याच्यावरती जे काही तुमचे बॉक्सेस असे क्वेश्चन येतील ते. तर यार तुम्ही लक्षात ठेवा माझं म्हणायचं तात्पर्य काय आहे. तर म्हणजे बेसिक नॉलेजसुद्धा असू द्या त्याबद्दल, कारण की जे काही क्वेश्चन राहतील ते खूपच इझी राहतील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कधी फक्त फॉर्म्युलाही पाठ असला आणि बेसिक त्याच्याबद्दल नॉलेजही असलं तरी ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आणि हे छोटे मार्क्स करून आहे की नाही तुम्ही मोठा स्कोर करू शकता. हे गोष्ट लक्षात ठेवा माझं. ठीक आहे, त्यानंतर प्रॉब्लेम सेट. आता मी प्रॉब्लेम सेटवरतीच का परत म्हणत आहे, जे की प्रॉब्लेम सेटमध्ये सॉल्व द फॉलोइंगवाले क्वेश्चन्स आहे ते डिफिकल्टवाले करून ठेवा. आता मी ऑलरेडी याच्यातसुद्धा म्हटलं होतं की सर प्रॉब्लेम सेटमधले, अरे प्रॉब्लेम सेटमध्येच डिफिकल्ट क्वेश्चन्स आहे. अरे इझीला कशाला करता तुम्ही? इझी येतात यार, ते इझीवरती टाईमपास कशाला करत आहे? तिथे इझिली सोडवसाल ना. हां, एखादा चॅप्टर तुमचा वीक आहे तर ते गोष्ट वेगळी, बट तुमचं चॅप्टर स्ट्रॉंग आहे, त्यावरती इझी कॉन्सेप्ट इझिली येतात, तर त्याला कशाला करायचं यार? जे वीक आहे त्यांना करा ना. तर हेच गोष्ट आहे, माझं हेच म्हणायचं आहे तुम्हाला की यार प्रॉब्लेम सेटमध्ये जा. प्रॉब्लेम सेटमध्ये डिफिकल्ट फॉलोइंग द क्वेश्चन सोडवा. जसं की यार प्रॉब्लेम सेटमध्ये कधी तुम्ही आले तर बघा, जसं की सॉल्व द फॉलोइंग असे एक फाइंड व्हॅल्यूज असे काही क्वेश्चन दिलेले आहे तुम्हाला. बट ॲज कम्पॅरिझन टू प्रॅक्टिस सेटपेक्षा प्रॉब्लेम सेटमध्ये थोडी जी डिफिकल्टी लेवल आहे ते हाय आहे. म्हणून मी प्रॉब्लेम सेटचे तुम्हाला जास्त भर देत आहे करायला, ते सांगत आहे तुम्हाला करायला. ठीक आहे, असं नाही की त्याचे क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला परीक्षेत विचारता. हो, परीक्षेत विचारता कधी तर मोस्ट ऑफ देम क्वेश्चन त्या पुस्तकातूनच येतात, फक्त जे हॉटचे कधी सोडले तर. पण गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं आहे इथं जे काही आता हे आपल्याकडे एकच दिवस बाकी आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की यार आपण कधी इझी क्वेश्चन करत बसलो तर डिफिकल्ट क्वेश्चन राहून जातील आणि त्यामध्येच आपण मात घेऊन घेऊ. ठीक आहे, मी इझी क्वेश्चन कसे करायचे ते सुद्धा सांगितलं, त्याचं बेसिक तुम्हाला नॉलेज असू द्या. अरे यार मला सांगा, डिफिकल्ट क्वेश्चन कधी करता येत असेल तर इझी तर येतच ना तुम्हाला, तर कशाला? म्हणून मी म्हणत आहे. आता जसं की प्रॉब्लेम सेटवरती तुम्ही आले तर प्रॉब्लेम सेटवरती काय आहे तर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकली. आता का सर सर्वचे सर्व सॉल्व करायचे? अरे यार तुमचा खूपसा पार्ट काढलेला आहे. मी तुम्हाला खरं सांगू काय, एका दिवसात सुद्धा तुमचं सर्व हे कवर होऊन जातं. बट तरीसुद्धा तुम्हाला वाटतं की नाही होत सर एवढं मोठं, तर यार सगळ्याचे सर्व नका करा. जसं की मी तुम्हाला सांगतो, जसं प्रॉब्लेम सेटमध्ये आले तर तुम्ही आता 5 क्वेश्चन आहे, जसं की तुम्हाला ग्राफिकली मेथडनं सॉल्व करायला सांगितलं आहे, तर त्यातले जे डिफिकल्ट क्वेश्चन आहे ते बघा, ते निवडा आणि ते सोडवा. ठीक आहे, माझं सांगण्याचा तात्पर्य समजत आहे का तुम्ही? जे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहे तुम्हाला माहीतच असेल की कोणकोणते डिफिकल्ट क्वेश्चन्स आहे. म्हणजे वर्षभर तर असं थोडं नाही की तुम्हाला काही माहीत नसेल. ठीक आहे, तर हेच करा यार, जे तुम्हाला डिफिकल्ट क्वेश्चन्स वाटतात त्यांना सॉल्व करा. इझी क्वेश्चन तर येतात तुम्हाला. ठीक आहे, आणि जसं की याच्यावरती सुद्धा बघा, याच्यातसुद्धा जो डिफिकल्ट वाटला तो करून घ्या. ठीक.
ठीक आहे. तर हेच गोष्ट आहे, असं तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. ओके, कारण की एकच दिवस आहे आणि एका दिवसामध्ये एवढं मॅनेज करणं थोडं कठीण राहतं, म्हणून तुम्हाला इथं व्यवस्थित करायचं आहे ते टाईम मॅनेजमेंट, हे गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, जसं क्वेश्चन नंबर 3A आहे यार, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे, ज्यावरती तुम्हाला 2पैकी एक क्वेश्चन तुम्हाला सोडवावा लागतो, जो की ॲक्टिव्हिटी बेस असतं. तर त्यावरती काय बघा, तो जो क्वेश्चन असता की नाही, तो सुद्धा थोडा जो काही आपण क्वेश्चन नंबर 2 बघितला होता, जो तुम्हाला येत असतो ॲक्टिव्हिटी बेस, त्यापेक्षा थोडा लेंदी असतो, 1-2 स्टेप त्यावरती जास्त असतात. तर त्यावरती सुद्धा हे सांगू इच्छितो मी तुम्हाला की ते कधी तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला त्याचा बेसिक फॉर्म्युला, त्यानंतर थोडंसं बेसिक नॉलेज की ते कसं काढायचं आहे हे असलं पाहिजे. त्यासाठीच मी तुम्हाला म्हणत आहे की डिफिकल्ट प्रॉब्लेम्स करा, की हे जे असे प्रॉब्लेम्स असतात ना, ते आरामशीर तुम्ही सोडू शकाल, म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे. ठीक आहे. तसं की बघा, मी तुम्हाला सांगतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं क्वेश्चन नंबर 2A हा तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे. तशाच पद्धतीने असतो क्वेश्चन नंबर 3A, ज्याच्यात बघा तुम्हाला आता हे तर तुम्हाला नाही आहे बेसिकली. ठीक आहे. हा 6th आणि 4th चॅप्टर म्हणून आलेला होता मागच्या वर्षी क्वेश्चन. तर यार मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हे सुद्धा इझिली तुम्ही सॉल्व करू शकता हे क्वेश्चन जे आहे तुम्ही. ठीक आहे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी त्यावरती सांगितलं होतं की तुम्हाला कधी काहीही त्याच्याबद्दल माहिती नसलं तर जे कॅल्क्युलेशनचा पार्ट राहतो, ठीक आहे, जसं की शेवटी जो आहे की नाही तो कॅल्क्युलेशनचा पार्ट असतोच, तर तो सुद्धा तुम्ही केला तर ॲटलिस्ट तुम्हाला 1 ते 2 मार्कसुद्धा या 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा मिळू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला कधी पूर्णपैकी पूर्ण मार्क्स हवे आहे तर मी तुम्हाला सांगितलं आहे की जेवढ्याही ॲक्टिव्हिटी असतील त्याला सोडू नका, ते करून बसा. ठीक आहे, करत राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला त्या बेसिक जो काही आता सपोज दॅट तुमचा चॅप्टर आहे एखादा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, त्याचं पूर्ण जे की प्रॅक्टिस सेट्स आहेत तर त्याचं बेसिक नॉलेज असू द्या. ठीक आहे, कशा पद्धतीनं जे आहे एक प्रॅक्टिस सेटमध्ये काय काय फॉर्म्युलेस इथं अप्लाय होता. ठीक आहे, ते तुम्हाला बेसिकचं नॉलेज असू द्या. आणि डिफिकल्ट क्वेश्चनला तुम्ही ट्राय मारा, जेणेकरून तुमचं डिफिकल्टवरती जास्त फोकस राहील. आता असं नाही की मग डिफिकल्ट केलं तर इझी होऊन जाईल. अरे यार, मला सांगा, इझी नाही आले तर डिफिकल्ट कुठून येतील. ठीक आहे, म्हणून मी सांगत आहे की डिफिकल्ट करा, म्हणजे इझी तुमचं कवर होऊन जातं त्यामध्ये. ठीक आहे. आणि भैया त्यानंतर आहे वर्ड प्रॉब्लेम्स, यांना बिलकुलही विसरू नका. ठीक आहे, कारण की हे खूप मोठं वेटेज इथं गेन करू शकता. एक तर हॉट्समध्ये एक तर क्वेश्चन तुम्हाला 100% विचारण्यात येईल. ठीक आहे, 1 ते 2 क्वेश्चन जे 11 मार्कांचं राहतं ना, एक 4 मार्कांचं 2 आणि एक 3 मार्कांचं 1, तर त्यापैकी 2 तर ॲटलिस्ट विचारतीलच. एक तुम्हाला मी असं पण असू शकते की 4 मार्कांच्या याच्यात 2-3 पैकी एक तुम्हाला विचारतील आणि जो काही 3 मार्कांचा राहतो त्यामध्ये सुद्धा एक विचारू शकता. त्याच्यामध्ये खूप मुलं चिंतित होऊन जातात, त्यांना टेन्शन यायला लागतं, म्हणजे असं वाटतं की आता गेलं सर्व. आणि मी खोटं नाही सांगणार तुम्हाला, ॲटलिस्ट हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ॲटलिस्ट 10 ते 20 मार्कांचं विचारण्यात येतं. जास्त बी आपण म्हणू शकतो बट कमी नाही. ठीक आहे, 10 ते 20 मार्कांचं. आणि ज्याला 30च्या वर मार्क्स पाहिजे आहे त्यांचं वर्ड प्रॉब्लेम यार नाही निदान चांगलं तरी असलं पाहिजे. आता मी काही ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला बघा वर्ड प्रॉब्लेमसाठी, जसं की थोडं पेन बदलू द्या मला. ठीक आहे, बघा आता वर्ड प्रॉब्लेममध्ये कधी आले तुम्ही तर सर्वात पहिले मुलं वाचतानाच घोळ घालून टाकतात. म्हणजे जेव्हा वाचतात त्यांना वाचता येत नाही म्हणजे इंग्लिश वाचता येतं बट समजूनच घेत नाही काय आहे, आणि बघतात अरे हे तर येत नाही, द्या सोडून, प्रणाम करा त्याला आणि सोडून द्या. तर तसं नाही करायचं यार. वाचा, धीर धरा, वाचा नेमकं विचारण्यात काय आलेले आहे. ठीक आहे, ते सर्वात पहिले समजून घ्या. तर सर्वात पहिले की ट्रिक्स तुम्हाला सांगून देतो. जसं की खूप सारे वर्ड प्रॉब्लेम्समध्ये येत काय असतं माहिती आहे काय, इज, आर, विल, वॉज, वर, लेस दॅन, मोर दॅन, अशा पद्धतीने जे आहे की नाही काही. जसं की बघा यार, आता वर्ड प्रॉब्लेममध्ये खूप जण इथं इथं जे आहे की नाही त्यांना असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे बट इझी असते यार. कंडिशन काय ते पहिले फॉर्म करणं आलं तर आरामशीर तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेता, एवढं मला माहीत आहे. कसं तर बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की इथं जे आहे कधी वॉज वर असलं किंवा इथं जे आहे इज असलं, ठीक आहे, किंवा इथं लेस दॅन किंवा मोर दॅन असं काही असलं तर त्याच्या जागी इक्वलचं साईन वापरायचं. जसं की तुम्हाला इथे एक्झाम्पलसाठी दिलेलं आहे, द सम ऑफ द फादर एज अँड ट्वाईस ऑफ हिज सन. आता सपोज दॅट मी मानतो की जे काही फादरचं एज आहे ते एक्स आहे आणि जे काही त्याच्या सनचं एज आहे ते वाय आहे. ठीक आहे, मग कंडिशन जसे दिलेले आहे का म्हणतात ते सम ऑफ द एज अँड ट्वाईस ऑफ द एज ऑफ हिज सन्स, म्हणजे x+2y. आता मी ते पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो, बट आता इज वापरण्यात आलेलं आहे तर या इजच्या जागी तुम्हाला काय करायचं, इक्वलचं साईन द्यायचं आहे आणि ते संख्या लिहून घ्यायची आहे. का म्हटलं मी, इजच्या जागी हे साईन वापरायचं आहे. म्हणजे समजून घेतलं तुम्ही काय माझं म्हणायचं आहे की इज असलं किंवा काहीही असलं तर त्याच्यापुढे हे जे आहे की नाही सरळ इक्वलचं साईन लावून टाकायचं. जसं की बघा इथं सुद्धा इज आहे तर त्याच्या पुढे सुद्धा तुम्हाला इक्वलचं साईन लावावं लागेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं.
आता बघा त्याच्याच नंतर हेच नव्हे तर सम ऑफ असलं तर प्लस लावायचं, जसं आपण बघितलं ना त्यामध्ये द सम ऑफ द फादर एज अँड ट्वाईस ऑफ हिज सन. ठीक आहे, तर मग सम म्हटलं, सम म्हणजे काय, ॲडिशन म्हणजे ॲड करायचं. ठीक आहे, सम म्हणजे ॲड करायचं. आणि त्यांनी म्हटलं डिफरन्स बिटवीन, तर तेव्हा मायनस करून टाकायचं. ठीक आहे, आणि प्रोडक्ट विचारलं, प्रोडक्ट म्हणजे काय तर मल्टिप्लाय करून टाकायचं. आणि रेसिप्रोकल कधी विचारलं तर काय करायचं, डायरेक्ट त्याचा भागाकार करून टाकायचा. ठीक आहे, भागाकार करून टाकायचा. हे तुम्हाला सरळ समजून घ्यायला हवं. आता समजलं असेल तुम्हाला, जसं आपण काय पाहिलं होतं. आता बघा इथं काय दिलेलं आहे, द सम ऑफ. आता बघा सम म्हटलं म्हणजे काय, सर्वात पहिले प्लस लावून टाकायचं. द फादर अँड ट्वाईस ऑफ एज ऑफ हिज सन, म्हणजे फादरचं एज आपण मानलं, फादरचे एज आपण मानलं की किती आहे, एक्स आहे. आणि त्याच्या सनचं एज मानलं आपण वाय आहे. बट त्यांनी काय म्हटलं, ट्वाईस. काय म्हटलं त्यांनी, ट्वाईस. आता बघा खूप जणांना ट्वाईस थ्राईस हे काही समजतच नाही. तर ट्वाईस म्हणजे 2 असतं, थ्राईस म्हणजे 3 असतं. ठीक आहे, तर हे गोष्ट लक्षात ठेवा. आता ट्वाईस विचारलं आहे कोणाचं, ते पण त्याच्या सनचं. तर सन कोण आहे, वाय आहे, तर त्याच्या पुढे 2 लावून टाकायचं. ठीक आहे, तर हे असतं अशा पद्धतीनं. आणि इजच्या पुढे मी जसं सांगितलं होतं इक्वल लावायचं असतं. आणि इक्वलच्या पुढे जसं इथं जी आहे जे काही संख्या असतं, जसं 70 दिली आहे तर ते लिहून घ्यायचं. असं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, ओके. तर हेच आहे यार, तुम्हाला कधी हे समजून घेतलं की कोणाला एक्स म्हणायचं कोणाला वाय म्हणायचं, आपल्या जे काही लिनियर इक्वेशनमध्ये आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये सुद्धा तेच आहे की इथं जे आहे म्हणजे आपण कशाला एक्स म्हणूया, जे काही फाइंड करायला सांगितलं आहे त्याला एक्स म्हणून टाकायचं. जसं तुम्हाला कधी म्हटलं की इथं एक्सचं एज काढून टाका. ठीक आहे, मी नाव घेतो रामचं एज काढा, तर सरळ कधी क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्वेश्चन असला तर सरळ इथं लिहून टाकायचं पहिले की लेट द एज ऑफ द राम इज एक्स. आणि मग फॉर्मेशन जे काही आहे कंडिशननुसार इथं फॉर्म करत राहा. ठीक आहे, अरे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो यार की तुम्ही जे आहे बेसिकली तुम्हाला कधी हे जे कंडिशन्स आहे ते फॉर्म करणं येऊन गेलं ना तर कॅल्क्युलेशन तुम्ही आपोआप करता. अरे यार मी हे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमचं म्हणत का आहे, कारण की हे हॉट्सच्या दृष्टिकोनानं खूप महत्त्वाचे जे की 11 मार्क्ससाठी येतात. आणि त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स इथं जे आहे खूप सारे म्हणजे येऊ शकते एखाद दोनसुद्धा हॉट्समध्ये वर्ड प्रॉब्लेमचा. मग यार त्यामध्ये तुमचा मार्क्स गेला तर काय करसाल. ठीक आहे, आपल्याला तर आउट ऑफ पाहिजे ना, किंवा 30च्या वर पाहिजे ना 40पैकी. तर हेच गोष्ट आहे यार. ठीक आहे, मग त्यासाठीच मी तुम्हाला म्हणत आहे की हे गोष्ट तुम्ही हे ट्रिक जे सांगितले आहे ते लक्षात ठेवा. म्हणजे हे साध्या गोष्टी म्हणतात, ट्रिक पण नाही, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा एक दिवस बाकी आहे ना, तर वर्ड प्रॉब्लेमला तुम्ही विसरूच नका. वर्ड प्रॉब्लेम तुमचं खूप मोठी जान आहे एक प्रकारे आपण म्हणू शकतो. त्याला इम्प्रूव्ह करत राहा. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला तुमचे मिस्टेक होताना मी चुकत कुठं आहे आणि जिथं चुकत आहे ना ते मिस्टेक्सला जे काही सुधारून घ्या आणि सुधारून तुम्ही पुढे जा यार. ठीक आहे, सुधारत नाही गेले आणि ते चुका करत बसले तर एक्झाममध्ये सुद्धा चूक होऊन जाईल आणि मग एक्झाम काही पुन्हा येत नसते. हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. ओके, सो हेच गोष्ट मी तुम्हाला म्हणतो की यार प्रॉब्लेम सेटमध्ये खूप सारे इथं वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहे, ते करत बसा. तुमची खूप सारी प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि ज्यांचा ऑलरेडी खूप सारा सिलेबस झालेला आहे, म्हणजे खूप सारा म्हणजे काय अर्थातच सर्वच आलेलं आहे, तर तुम्ही काय करू शकता, NCERT जे क्वेश्चन आहे, NCERT जे क्वेश्चन म्हणजे काय सर, हे NCERT कोणाला असते तर जे काही क्लास 10चे विद्यार्थी CBSCचे त्यांचं इथं एक बुक असतं CBSCचं NCERT मॅथमॅटिक्सचं. तर त्यांचे आणि आपले लेसन सेमच आहे, टोटली सिलेबससुद्धा सेम आहे. तर त्यांचे क्वेश्चन तुम्ही करू शकतात. किंवा एवढी भानगड नाही हवी आहे ना, यूट्यूबवरती सर्च करा हॉट्स क्वेश्चन, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशन, प्रोबॅबिलिटी, हे सर्व हॉट्स क्वेश्चन. ठीक आहे, तर हे करून ठेवा तुम्ही. हे माझं सांगण्याचा तात्पर्य हाच आहे. ओके, आणि तुम्हाला काहीच येत नसेल वर्ड प्रॉब्लेम तर एवढी भीतीची गरज नाही आहे. पण यार कसं आहे, मार्क्स तुमचे डाऊन होऊ शकतात वर्ड प्रॉब्लेम नाही आलं तर, हॉट्सच्या दृष्टिकोनानं म्हणत आहे मी. ठीक आहे, असं नाही की इथं तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम नाही आले तर मग तुमचा पेपरच काही नाही जाईल, चांगला जाईल. बट कसं आहे, वर्ड प्रॉब्लेमसुद्धा एक इझी पार्ट आहे म्हणून म्हणत आहे की यार त्याला सोडू नका, असं सोडून चालणार नाही ते. ठीक आहे, आणि त्यासोबत बघा इथं जे आहे जसं की बघा यार मार्क्स वाईज मी डिस्ट्रीब्युशन इथं केलेले आहे सर्व चॅप्टर्सचं. बघा 4 चॅप्टर तुम्हाला टोटल आहे. किती, 4 चॅप्टर. लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल 18 मार्क्सचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन 14, अरिथमेटिक प्रोग्रेशन 16, 12 मार्क्सचं, प्रोबॅबिलिटी. सर याचं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, बघा यार 4 चॅप्टर आहे, 4 टाईपचे स्टुडंट आहे. एक ज्यांचं 4 चॅप्टर झाले 2, ज्यांचे 3 चॅप्टर झाले 3, ज्यांचे 2च झाले आणि जो चौथा ज्याचं 1 चॅप्टर झाला किंवा काहीच नाही झालं. सर्वात पहिले ज्यांचे इथं जे आहे
0 किंवा एकच चॅप्टरला आहे. तर बघा ज्यांचा 0 चॅप्टर होईल आहे, तर यार मला सांगा असं थोडं नाही की वर्षभर तुम्ही काहीच वाचलं नसेल. बघा ज्यांनी काही वाचलं नसेल ना, ते मी गॅरंटी देतो त्यांना फक्त कॉपी करून पास व्हायचं आहे. बट ज्यांना थोडंफार कुठेतरी वाटतं की नाही यार मला आतासुद्धा मी अभ्यास करू शकतो किंवा थोडेफार मार्क्स गेन करू शकतो, तर माझी गॅरंटी आहे की त्यांनी काही ना काहीतरी वाचलं असेल. लिनियर इक्वेशनमध्ये काही साध्या अरे एवढ्या गोष्टी काढलेल्या आहे यार, आणि तुम्ही कधी थोडंफारसुद्धा जे काही वाचलं होतं त्याच्यावरती तुम्ही लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. जे काही तुम्ही जेवढेही प्रॅक्टिस सेट वाचले असेल, जास्त तर नाही आहे त्यामध्ये, 2-3च प्रॅक्टिस सेट आहे, ते तुम्ही थोडेसे त्यावरती प्रॉब्लेम सॉल्व केले तर ॲटलिस्ट तुमचे 5 मार्क्स द्या की नाही. काय म्हटलं मी, 5 मार्क्स इथून तर फिक्सच आहे. किती मार्क्स? 5 मार्क्स तुम्ही फिक्स करू शकतात, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग असं आहे का सर आता मी 1 चॅप्टर करू शकतो किंवा 2 चॅप्टर करू शकतो किंवा 3चे 3 नाही, 3चे 3 तुम्ही करू नका. ठीक आहे, होणार नाही तुमच्याच्यानं. वर्षभरात तर काही केलं नाही आणि आता काय होईल यार. ठीक आहे, तर एकच चॅप्टर मी सांगतो तुम्हाला, तो म्हणजे प्रोबॅबिलिटी. एवढा सोपी चॅप्टर आहे की लहान मुलगासुद्धा करून घेईल. म्हणजे सर्व कोणी नाही करणार, बट हा सांगण्याचा तात्पर्य हाच की यार खूपच सोपी चॅप्टर आहे. हो, हातातले 12 मार्क्स आहे, हातातले. एखादा हॉट्स कधी आला तर थोडंसं दूर सोडून द्या त्याला, ते सुद्धा इझीच येईल हॉट्समध्ये. बट यार प्रोबॅबिलिटी खूप 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 जे काही डिफिकल्ट प्रॉब्लेमसुद्धा आहे ना प्रोबॅबिलिटीचे, ते सुद्धा एवढे इझी आहे. आणि तुम्ही कधी 3 प्रॅक्टिस सेट बी कधी करायचं म्हटलं प्रोबॅबिलिटीचं किंवा प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर कधी कंप्लीट करायचा म्हटला तर हा 2 तासात होऊन जातो. किती सर? 2 तासामध्ये? हो, एवढा इझी चॅप्टर आहे हा. ठीक आहे, म्हणून याला सोडू नका. बघा 5 मार्क तर सपोज द्या तुम्ही हा थोडंफार करत असेल, म्हणजे केलेला असेल लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये थोडंफार तरी 2-3 प्रॅक्टिस सेट, तर त्याचं थोडंफार करून ठेवा, बेसिक नॉलेज. आणि प्रोबॅबिलिटीला पूर्ण एकदम निचोडून करून ठेवा, एकदम बढिया. ठीक आहे, म्हणजे 5 मार्क्स इथून आणि 12 नाही तर ॲटलिस्ट इथं जे आहे मानून चाला ना, इथं 10 मार्क्ससुद्धा मिळाले. अरे 10 पण नाही, आपण मानून चालू, इथं 7 मार्क्स मिळाले, इथून 5 मार्क्स मिळाले, म्हणजे किती झाले हो? इथं 12 मार्क्स झाले. ठीक आहे, मग सर तुम्ही म्हणसाल सर 12 मार्क्स फक्त काय सांगताय, ते तुम्हाला 15सुद्धा मिळेल. म्हणजे मी कमीत कमी म्हणत आहे तुम्हाला 12 ते 15 मार्क्स इथून आरामशीर मिळतात, एवढं केलंसुद्धा. आणि यार MCQ जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रॉब्लेम सेटमधले थोडेसे MCQ करून ठेवा. ठीक आहे, काय सांगताय ते आले तर, किंवा अंदाजी टोलाही लावला तर त्यामधले काही बरोबर आले तर ठीक आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की तुमचे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात, ते तर इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता यार. फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचं राहतं तो त्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे 2-3 मार्क्स त्यामधून आणि 2-3 मार्क्स त्यात जो काही MCQ राहते त्यातूनही केलं तर ॲटलिस्ट तुम्ही इथं यार 15 ते 20 मार्क्स इझिली स्कोर करू शकता, ज्यांचा एक किंवा काहीच चॅप्टर झालेला नाही आहे. ठीक आहे, म्हणजे यार तुम्ही बघा 40 पैकी 15 मार्क्स स्कोर करू राहिले, 20 मार्क्स स्कोर करू राहिले यार, तर अचंब्याची गोष्ट बिलकुल नाही होणार आहे. ठीक आहे, म्हणजे करीब बघा मी सांगतो तुम्हाला, लेट सपोज तुम्ही कधी 15 मार्क्ससुद्धा स्कोर केले, ठीक आहे, या दोघी चॅप्टरमधून, आणि प्लस तुम्हाला 10 मार्क्स शाळेतून मिळाले, तर बघा 50 पैकी तुम्हाला 35 मार्क्स मिळू राहिले, 25 मार्क्स मिळू राहिले ना यार. म्हणजे इवन आपण म्हणू शकतो 50%. फक्त 2 चॅप्टर करून एका दिवसामध्ये मिळू शकता. मेहनत तसे घ्यावी लागेल, हे गोष्ट लक्षात ठेवा यार. ठीक आहे, त्यानंतर बघा ज्यांचे 2च चॅप्टर झालेले आहे त्यांना मी हे सांगू इच्छितो, मला माहीत आहे तुमचं लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे 2 झाले असतील, पण मला माहीत आहे ते सुद्धा खूप सारे वीक असतील, तर त्याच्यातच पहिले लक्ष द्या. ठीक आहे, हा अरिथमेटिक प्रोग्रेशनला तुम्ही हात लावू नका. तुम्हाला वाटत असेल सर 2 चॅप्टर राहिले करून टाकतो, नाही करू नका, हात नका लावा. ठीक आहे, जे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या दोनामध्ये जे काही तुम्हाला डिफिकल्ट एक्झरसाइजेस वाटता, म्हणजे डिफिकल्ट प्रॅक्टिस सेट वाटता, त्यांच्याकडे थोडं जे आहे की नाही लक्ष द्या. ठीक आहे, त्यांचे जे काही फॉर्म्युलेस आहे ते करून घ्या, कशा पद्धतीनं ते प्रॅक्टिस सेटमधले प्रॉब्लेम्स करतात ते समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हाच की ज्यांचे 2 चॅप्टरसुद्धा झालेले आहे त्यांनी प्रोबॅबिलिटीला सोडू नका. त्यांनीसुद्धा मी जसं सांगितलं की ॲटलिस्ट हे तुम्ही कधी केलं तर 3 तासामध्ये सुद्धा होऊन जातं. जसं 3 तासामध्ये जास्तीत जास्त म्हणत आहे. ठीक आहे, 3 तासामध्ये प्रोबॅबिलिटी हसत खेळत होऊन जातो, एवढा सोपी प्रोबॅबिलिटीचा चॅप्टर आहे. मला सांगा यार, कधी तुम्ही याला केलं म्हणत आहे तर ॲटलिस्ट तुम्ही जे आहे की नाही 7 मार्क्स तरी, 12 पैकी 7 मार्क्स तरी ते घेऊ शकता. आणि लेट सपोज तुम्हाला हे थोडंफार तरी, म्हणजे 18 पैकी 10 मार्क्स इथून आणि 14 पैकी इथं जे ॲटलिस्ट मी मानून चालतो 7 मार्क्स इथून, म्हणजे 7 7 14 10 24, म्हणजे ॲटलिस्ट 25 मार्क्स इथून सुद्धा तुम्ही गेन करू शकता. ठीक आहे, तुम्ही म्हणजे समजून राहिले ना तुम्हाला काय म्हणायचं तात्पर्य हा आहे की ज्यांचे 2 चॅप्टरच झालेले होते त्यांनी प्रोबॅबिलिटीला एका दिवसात करून, ठीक आहे, ते सुद्धा चांगले 25 मार्क्स 40 पैकी स्कोर करू शकता. ठीक आहे, आणि 40 मार्क्स करीब 60-65% होतात.
हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, ज्यांचे 2 चॅप्टर झालेले आहे आणि 60-65% पण एक चांगला स्कोर आहे, ठीक आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. माझा सांगण्याचा तात्पर्य हाच आहे. म्हणजे ज्यांचे 2 चॅप्टर झालेले आहे त्यांनी ते वीक टॉपिकला स्ट्रॉंग करत राहा, ठीक आहे. डिफिकल्ट क्वेश्चनला प्रॅक्टिस करत राहा. जे तुम्हाला येत नाही त्या एक्झरसाईजवरती किंवा प्रॅक्टिस सेटवरती जास्तीत जास्त फोकस करा. फॉर्म्युलेसवरती ध्यान द्या. कसं तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये जे काही प्रॉब्लेम दिलेले आहे ते कसं सॉल्व करता हे लक्षात घ्या. वाटलंच तर डबल यूट्यूबवरती जा आणि डबल इथं कसं सोडवता ते एक प्रॉब्लेम ते बघून घ्या. बेसिक पण असलं ना तुमचं नॉलेज तर आरामशीर तुम्ही 25-30 मार्क तुम्ही आरामशीर स्कोर करू शकता, ठीक आहे. मिनिमम 25 तर तुम्ही स्कोअरच करू शकता. कधी प्रोबॅबिलिटी त्याच्यासोबत असला चांगला करून ठेवला तर. मेहनत घ्यावी लागेल हे तर मी तुम्हाला सांगितले आहे. त्यानंतर ज्यांचे 3 चॅप्टर झालेले आहे तर ते सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकता. तर मी त्यांना हे सांगू इच्छितो, प्रोबॅबिलिटीला तुम्ही आता पण सोडू नका. तुम्हाला कधी वाटत असेल की यार नाही 18+14+16 म्हणजे आरामशीर आहे तर 40च्या वर होऊन जाता, तर तुम्ही खूप मोठ्या गहन काय म्हणतात त्याला चुकीमध्ये गेलेले आहे, ठीक आहे. खूप मोठ्या चुकीमध्ये तुम्ही भ्रमामध्ये आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला कधी 40 पैकी 40 मार्क्स हवे आहे तर तुम्ही स्कोर करू शकता, बट तुमची एकदम चांगली पकड या तिनांमध्ये असली पाहिजे. असली तर ठीक, ठीक आहे. असली तर ठीक, बट नसली तर काय. आणि यार तुम्ही म्हणसाल सर शेवटी कोणता चॅप्टर राहिलेला, प्रोबॅबिलिटी, आणि खूप इझी चॅप्टर आहे. तर होत असेल तरच करा. ज्यांचं टार्गेट आहे 30+, लक्षात ठेवा, ज्यांचं टार्गेट आहे 30+, त्यांनी कधी हे 3 पण चॅप्टर केले तर गॅरंटीने त्यांना 30+ आरामशीर मिळून जातात, ठीक आहे. 30+ आरामशीर त्यांना मिळून जातात. हॉट्समध्ये थोडंसं फसू शकते, म्हणूनच मी तुम्हाला म्हणत आहे की 30 तरी ॲटलिस्ट मिळू शकता. बट ज्यांना वाटतं की आम्हाला 35+ पाहिजे 40 पैकी, तर त्यांना मी हे सांगू इच्छितो की यार कुठे एखाद क्वेश्चन तुमचा आहे 3 पैकी, असं थोडं नाही की सर्व बरोबर येतील. चुकलासुद्धा तर तुम्ही प्रोबॅबिलिटीमधून तो भर काढू शकता त्याची, ठीक आहे. म्हणून प्रोबॅबिलिटीला करून ठेवा. कारण की मी सांगितलं जसं की ह्या 2 ते 3 तासामध्ये संपून जातो, जास्त नाही, ठीक आहे. यूट्यूबवरती का स्वतःहून सोडून टाकाल तुम्ही असा चॅप्टर आहे तो. फक्त जो 5.3 आहे त्यावरती थोडंसं काय एकदम इझी आहे, बट सांगत आहे तुम्हाला ॲज कंपॅरिझन जे की 3 प्रॅक्टिस सेट आहे प्रोबॅबिलिटीमध्ये, तो तिसरा थोडा कठीण आहे. बट कठीण नाही, तो इझी वाटेल तुम्हाला, ठीक आहे. एकच फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यावर सर्व बेस्ट क्वेश्चन्स आहे. आणि मला सांगा यार, तुम्ही यातून कधी 5-7 मार्कही घेतले तुम्ही, ठीक आहे, आणि एखाद कुठे चुकलाही तर हे मार्क्स तुझे भरून काढतील की प्रोबॅबिलिटीचं जे काही आहे ते. म्हणजे हे जे काही चॅप्टरचे मार्क्स तुमचे कुठं कटले होते तर प्रोबॅबिलिटी तो भरून काढू शकतो आणि ॲटलिस्ट तुम्हाला 35 मार्क्स मिळू शकता, ठीक आहे. आणि इट इज ऑल्सो गुड स्कोर यार, ठीक आहे. हॉट्स कधी तुम्हाला आलाही नाही तर त्यासाठी म्हणत आहे मी तुम्हाला. आता हे मी तुम्हाला का बरं सांगत आहे, कारण की बघा यार, हॉट्समध्ये असं पण असू शकतं की प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन येईल आणि असं पण असू शकते की तुम्हाला या 3 पैकी एक येणारही नाही कोणता. मग तेव्हा काय कराल, 4 मार्कर जाऊ शकता की नाही तुमचे, 4 मार्क्स तुमचे जाऊ शकतात. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हाच यार की तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून जा. असं आबडधोबड निर्णय म्हणजे नियोजन करून ठेवाल तर खूप फसाल एक्झाममध्ये. एक्झाम खूप सोपी आहे तुमची, ठीक आहे, बट तुम्ही प्रेशर खूप घेत राहता. आणि ज्यांचे 4 चॅप्टर झालेले आहे त्यांनी तर चिल मारा यार. चिल मारा म्हणजे असं नाही की काही पण करत राहा, ठीक आहे. आरोग्याची काळजी घ्या. बट यार एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हॉट्स क्वेश्चनवरती जास्त फोकस करा, वर्ड्स प्रॉब्लेमवरती जास्त फोकस करा. वाटलंच तर NCERTचे क्वेश्चन करत राहा, बट इझीवरती जास्त फोकस न करता फक्त जे काही 4 चॅप्टर आहे त्यावरती कोणते फॉर्म्युले होते, कशा पद्धतीनं आपण स्टेप्स बघितल्या होत्या त्या एका प्रॅक्टिस सेटचं, ते थोडंसं फक्त बघून घ्या की काय आहे. आणि जे डिफिकल्ट प्रॉब्लेम्स आहे, हॉट्स जे काही क्वेश्चन्स आहे त्यांना तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बरं काय. हे तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल गोष्ट, तेव्हाच तुम्ही इथं चांगले मार्क्स स्कोर करू शकाल. आणि हे जे मी तुम्हाला सर्व सांगितलं त्याच्यावरती सुद्धा फोकस करा. त्यानंतर बघा, आता या टाईम मॅनेजमेंटच्या मुद्द्यावरती खूप जण टाईम मॅनेजमेंटमध्ये चुकता, ठीक आहे. चुकता म्हणजे काय, त्यांना इथे टाईम पुरत नाही. बघितलं तर मराठी, हिंदी, इंग्रजीसारखे पेपरमध्ये असं खूप वेळा होतं, बट या पेपरमध्ये सुद्धा खूप जण चुकतात. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे या पेपरांमध्ये. बघा, सर्वात पहिले थोडंसं पेन चेंज करू द्या मला. ओके, आता बघा यार, जो काही क्वेश्चन नंबर 1 राहतो तुमचा, त्यावरती A आणि B हे 2 सेक्शन राहतात. A सेक्शन तुम्हाला MCQ बेस राहतो आणि B सेक्शन कशावरती राहतो, तर हा राहत असतो एक मागच्या क्वेश्चनवरती. म्हणजे बेसिकली एका फॉर्म्युल्यावरती जो आहे की नाही तो क्वेश्चन राहतो. म्हणजे 2-3 लाईनवरती तो क्वेश्चन जो आहे की नाही संपून जाऊ शकतो. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हाच की खूपच इझी क्वेश्चन राहतो. तर बघा, जो काही क्वेश्चन नंबर 1 मधला A आहे, 4 क्वेश्चन विचारण्यात येतं.
4 मिनटात खतम करून टाकायचं. तुम्ही म्हणसाल सर 4 मिनटात कसं काय होईल? अरे यार मला सांगा, तुम्ही कधी सोडवायलाही गेले तर एवढा इझी क्वेश्चन राहतो तो की तुम्ही ॲटलिस्ट 1 मिनटात तुम्ही सॉल्व करू शकता. आणि लिहायला मी तुम्हाला सांगितलं आहे, क्वेश्चन लिहायचं नाही, फक्त आणि फक्त क्वेश्चन नंबर लिहायचा आहे. जसे क्वेश्चन नंबर 1 त्यामधला ए, त्यामधला पहिला, आणि त्यापुढे त्याचा जो काही ऑप्शन असेल, जसं ए असेल तर ए, आणि त्यासोबत जे काही ॲन्सर असेल ते सुद्धा लिहायचं आहे. ठीक आहे, हे सुद्धा केल्याने तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं जो काही क्वेश्चन नंबर 1चा बी आहे त्याला ॲट लिस्ट म्हणत आहे मी. ठीक आहे, कमीत कमी जे आहे की नाही तुम्हाला 10 मिनिट द्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 5 आणि 10 15 मिनिट तुम्हाला क्वेश्चन नंबर 1वरती द्यायचं आहे. ठीक आहे, एका 2-2 मिनटात हा क्वेश्चन जो आहे की नाही तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल 2 मिनटामध्ये ॲटलिस्ट. हा तरी जो काही बी आहे क्वेश्चन नंबर 1चा, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2, त्यावरती ए आणि बी हे 2 सेक्शन राहतात म्हणजे असतात. तर यार त्यावरती तुम्हाला हेच सांगू इच्छितो की जसं की तुम्ही कधी बघितलं क्वेश्चन नंबर 2मध्ये ए 3 पैकी 2 तुम्हाला सॉल्व करणं राहतात. किती? 3 पैकी 2, म्हणजे जो एक क्वेश्चन राहतो तो 2 मार्कांसाठी राहतो. तर यावरती फिक्स टाईमलाईन ठेवा की माझा एक क्वेश्चन ॲटलिस्ट 5 मिनटात व्हायला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल हे जे काही 3 क्वेश्चन आहे, मी कधी म्हटलं की तिन्ही सॉल्व करायचे आहे तर ॲटलिस्ट 15 मिनटात तरी व्हायला पाहिजे. आणि हां, असं खूप वेळा होतं की सर्वचे सर्व क्वेश्चन आपल्याला येत नाही. एकात कुठे ना कुठे तरी आपण फसतो, आणि जिथं फसतो तिचं लटकायचं नाही. ठीक आहे, त्याला सोडून द्यायचं. जेवढे स्टेप झाल्या तेवढ्यातच तुम्ही राहून जायचं. कारण की काय होतं माहिती आहे काय, त्याच्यातच कधी टाईमपास करत राहाल तर असाच टाईम चालला जाईल तुमचा, आणि त्यामुळे होईल काय की तुम्हाला टेन्शन येत राहील, आणि जे येत होते ते सुद्धा येणार नाही, किंवा कुठेतरी मिस्टेक कराल. ठीक आहे, कुठेतरी घोळ घालाल. त्यापेक्षा हेच आहे की जे कोणतेही क्वेश्चन तुम्हाला सर्वात पहिले 100% असेल त्याला अटेम्प्ट करा, म्हणजे करा. आणि त्यानंतर जे तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये कठीण वाटतं किंवा येतात बट टाईम थोडं लागू शकते, त्यांना त्यानंतर करा. आणि ज्याला येतच नाही त्याला करूच नका, किंवा जेवढंही येत असेल तेवढंच लिहा. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. जी येत नाही ना त्याच्यावरती टाईमपास करून फायदा नाही. त्यापेक्षा जे येते त्यांना पहिले करा, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मग जसं क्वेश्चन नंबर 2मध्ये जो बी आहे, ठीक आहे, त्यावरती सुद्धा 5 पैकी 4 सोडावे लागतात. 2-2 मार्कांचे हे क्वेश्चन असतात. ठीक आहे, 2-2 मार्कचे एक क्वेश्चन असतो, 5 पैकी 4 सोडावे लागतात. तर भैया मी याच्यातसुद्धा हेच सांगतो तुम्हाला की ॲटलिस्ट 25 मिनटात हे सॉल्व करायचं आहे. म्हणजे एक क्वेश्चन 5-5 मिनटात सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 3मध्ये सुद्धा ए सेक्शन आणि बी सेक्शन आहे. आता हे जे आहे की नाही याच्यावरती 2 पैकी 1 सोडवावं लागतं. आता हे ॲक्टिव्हिटी बेस असतं. जसं हा क्वेश्चन नंबर 2A आहे त्यावरती सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन्स आहे. तर ते ॲक्टिव्हिटी लिहायची आहे बरं. काय फक्त बॉक्स इथं लिहायचं नाही पेपरमध्ये, नाही तर फक्त बॉक्सच लिहाल नाही. ठीक आहे, पूर्णचा पूर्ण जो काही क्वेश्चन आहे ते तर लिहायचंच आहे, आणि त्यासोबत ते बॉक्स आहे ते बॉक्स काढायचे सुद्धा आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. हे तुम्हाला गोष्ट लिहावं लागेल. जे काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला जसा पेपरामध्ये दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला लिहावं लागेल ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चनमध्ये. म्हणून मी म्हणत आहे ते गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, जसे क्वेश्चन नंबर 3A मध्ये 2 पैकी 1 तुम्हाला सॉल्व करायचं राहतं. मी तुम्हाला सांगितलं होतं जो क्वेश्चन तुम्हाला सर्वात पहिले येतो त्यालाच हात लावायचा. येत नसेल ना द्या सोडून. हे सरळ गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, 3 मार्कांसाठी एक क्वेश्चन विचारण्यात येतो. तर ॲटलिस्ट जास्तीत जास्त मी तुम्हाला म्हणायचं आहे टाईम बी कधी द्यायचं म्हटलं तर 10 मिनटात हा सॉल्व करून झाला पाहिजे तुमचा हा जो की क्वेश्चन नंबर 3A आहे तो. आता क्वेश्चन नंबर 3B कधी बघितलं तर तुम्हाला 4 क्वेश्चन विचारण्यात येतात. आता हे जे क्वेश्चन राहतात की नाही बेसिकली तुम्ही कधी बघितलं तर 4 पैकी तुम्हाला 2 सॉल्व करायचे असतात. किती? 4 पैकी 2. यामध्ये सुद्धा हेच म्हणेल जे 2 तुम्हाला सर्वात चांगले येतात, ठीक आहे, एकदम बढिया येतात म्हणजे येतात, त्यांनाच पहिले सॉल्व करा. जे येत नाही त्यांना राहू द्या, नंतर करा. ठीक आहे, मग आता सर किती टाईम द्यायचा? तर यार ॲटलिस्ट एका क्वेश्चनला 5 मिनिट याच्यामध्ये सुद्धा. ठीक आहे, थोडंफार वाढूसुद्धा शकता तुम्ही, तुमच्या टाईम मॅनेजमेंटवरती डिपेंड आहे. मी तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू देत आहे. तर ॲटलिस्ट ट्राय करायचं की हा जो काही क्वेश्चन आहे हा 20 मिनटात तरी संपला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हॉर्सचा क्वेश्चन आहे आणि टाईम खूप खातो. तर यार याच्यावरती थोडं सोचून समजूनच लिहायचं. ठीक आहे, जसं की काय करायचं माहीत आहे काय, तुमच्या मॅडमला किंवा सरला इथं काय करायचं, एक जे आहे रफशीट मागायची. रफशीट असते ना, ते देताच तुम्हाला. तर रफशीट मागायची आणि रफशीटवरती कोणताही क्वेश्चन असो, हाच काय जो क्वेश्चन तुम्हाला असं वाटतं की येत नाही किंवा कुठेतरी चुकून राहिलं तर त्या क्वेश्चनला रफशीटवरती लिहून घ्या की काय फॉर्म्युला आहे, कसं कसं लिहायचं. म्हणजे होईल काय माहीत आहे काय, तुम्हाला जे लिहायचं होतं ते कटकुट होणार नाही.
ठीक आहे. खूप वेळा होतं ना, तुम्ही कट करून टाकता. तुम्हाला जे लिहायचं असतं ते तुम्हाला वाटलं अरे नाही यार हे तर पूर्ण स्टेपच चुकून गेली, तर तुम्ही असं असं कट करता. तर ते तसं करू नका. ठीक आहे. त्यापेक्षा हे जे मोठे मोठे क्वेश्चन आहे ना, त्यांना रफ शीटवरती लिहून घ्यायचं थोडं. जास्त पूर्ण सजून नाही बरं काय, एकदम चांगल्या अक्षरात नाही, एकदम जोरात लिहून घ्यायचं. ठीक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा आणि ते मग आपलं जे काही ॲन्सर शीट आहे त्यावरती उतारून टाकायचं. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. क्वेश्चन नंबर 4 आहे, ज्यावरती 3 पैकी 2 तुम्हाला सॉल्व करायचं राहतं. 4 मार्कचे क्वेश्चन असतात, पुस्तकाबाहेरून येतात. पुस्तकाबाहेरून म्हणजे काय सर, कॉन्सेप्ट तेच राहतात. ठीक आहे, जे काही तुम्हाला शिकवल्या होत्या, फक्त थोडं हाय लेवलचं जे क्वेश्चन असतात, एवढी हाय लेवलचे नसतात बट असतात. ठीक आहे. तर ॲटलिस्ट तुम्हाला कधी असं वाटलं की तिन्हीचे तीन येतात, तर एका क्वेश्चनला 10 मिनिट द्यायचं म्हणजे टोटल 30 मिनटात ते सॉल्व झालं पाहिजे. किती? 30 मिनटामध्ये ट्राय करायचं. थोडंफार वाढलं तर चालेल, बट घाई करू नका. ते बोलतं ना काहीतरी हिंदीमध्ये एक असतं ते, घाई का काम शैतान का, म्हणजे जल्दी का काम शैतान का. तर तसं तर करू नका तसं. ठीक आहे. तर हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला हवी. ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जे सर्वात पहिले चांगले येतात त्यांना सोडवा, जे येत नाही ना त्यावरती टाईमपास करून काय फायदा, मार्क्स कुठे देऊ राहिले तुम्हाला. ठीक आहे. तुम्हालाच टेन्शन येऊन जाईल उलटं, ते काही पुढचं सोडायचं ते सुद्धा राहून जाईल. ओके. आणि जो शेवटला क्वेश्चन आहे ज्यावरती 2 पैकी 1 सोडवावं लागतं, 3 मार्कांचं एक क्वेश्चन असतं, डिफिकल्टच लेवलचा क्वेश्चन असतो हा सुद्धा, बट एवढा डिफिकल्ट नाही की तुमच्या डोक्याच्या वर चालला जाईल. नाही, थोडं दिमाग जो की नाही गुगली टाईपचा क्वेश्चन राहतो हे जे काही आहे हॉटचे क्वेश्चन. तर यावरती सुद्धा लक्षात ठेवा की ॲटलिस्ट हे जे क्वेश्चन्स आहे हे सुद्धा 10-10 मिनटात झाले पाहिजे, म्हणजे 20 मिनटात हा जो पार्ट आहे दोन्ही क्वेश्चन संपले पाहिजे. आता बघा मी सांगितलं हे जे टाईम मॅनेजमेंटचं आहे यावरती टाईम व्हॅरी करू शकते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जो काही टाईम लागू शकतो तो कमी किंवा जास्त पण लागू शकतो, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. बट एक ओव्हरव्ह्यू देत आहे की किती मिनटात तुमचं झालं पाहिजे. ठीक आहे. हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. काय टिप्स सांगितल्यास मी तुम्हाला, सुरुवात पहिले काय की इथं जे आहे लक्षात ठेवायला हवं तुम्हाला, तुमच्या कॉन्सेप्ट कधी सर्व चांगले असतील, कॉन्सेप्ट म्हणजे काय अर्थातच प्रॅक्टिस चांगली असेल, सर्व लेसन झाले असतील, तर इथं हॉट्स क्वेश्चनवरती जास्त फोकस करा, वर्ड प्रॉब्लेमवरती जास्त फोकस करा. ठीक आहे. आणि जे काही तुम्हाला सांगितलं होतं साधं ते करून ठेवा. ज्यांचं नाही झालं त्यांनीसुद्धा प्रोबॅबिलिटीला तुम्ही करू शकता. नसेल तुम्हाला वाटायचं असेल ना तर राहू द्या, नाही केलं तरी चालेल. ज्यांचे चॅप्टर झालेले आहे त्यांना 3 चॅप्टर झालेले आहे आणि प्रोबॅबिलिटी राहिलेलं आहे, पण ज्यांना वाटतं की नाही यार मी करू शकतो, तर तुम्ही नक्कीच करू शकता. बट मी तर म्हणेल की ज्यांचे ॲटलिस्ट 1-2 चॅप्टर झालेले आहे, 1 किंवा 2 किंवा 3 झालेले आहे, तर त्यांनी प्रोबॅबिलिटीला सोडू नका. कारण की प्रोबॅबिलिटी हा खूपच महत्त्वाचा चॅप्टर आहे, तुम्हाला इझिली मार्क्स देऊ शकतो. बाकी तुमच्यावरती डिपेंड आहे यार. ठीक आहे. बाकी मी तर तुम्हाला एक गायडन्स द्यायचं होतं ते दाखवलं. ओके. आणि बघा खूप जण मला विचारतात की सर हाच पेपर येणार काय. अरे हा पेपर कसा काय येणार, मागच्या वर्षीचा पेपर असतो आणि तुम्ही मला म्हणतात की हा पेपर येणार काय. थोडंसं लॉजिक लावत राहा यार. ठीक आहे. ओके. सांगण्याचा तात्पर्य हाच आहे की हा पेपर तुम्हाला बस जस्ट समजवण्यासाठी मी सांगत असतो. आणि आय होप मी जे काही पॉईंट्स तुम्हाला सांगायचे होते ते कवर केले. ठीक आहे. आणि तुम्हाला खूप मदत करेल. फक्त तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुमचा विजय असेल, म्हणजे तुम्ही चांगले